मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. सध्या सोशल मीडियावर इंदोरीकर महाराजांना प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं जात आहे, त्यांच्यावर टीका केली जाते, टिप्पणी केली जाते आणि त्याला कुठेतरी प्रतिसाद म्हणून म्हणा किंवा प्रतिउत्तर म्हणून म्हणा, आता इंदोरीकर महाराज कमालीचे उद्विग्न झाल्याचं दिसत आहे आणि आता ते आपला कीर्तनाचा फेटा उतरवून ठेवण्याची भाषा ते सध्या आता बोलू लागलेले आहेत. मग आता बोलण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आम्हाला माहितच आहे की कीर्तनकार म्हणून गेली 20-21 वर्षापासून ते कीर्तन क्षेत्रामध्ये प्रबोधन करणारे आणि सगळ्यात महागडे कीर्तनकार म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. 6-6 महिने त्यांच्या तारखाही मिळत नाहीत आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खर्च केला आणि जो काही दिखाऊपणा माध्यमांसमोर आलेला आहे, उजागर झालेला आहे, तर त्यातून ज्याच्याकडे हंडाभर पाणी असेल तर त्याच्यातलं पेलाभर सांडलं तर याच्यात कोणाला काही आपत्ती असायचं कारण नाही. मात्र लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कारण कोरडे पाषाण किंवा याच संत विचाराप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, या गोष्टीचा नेमका इंदोरीकर महाराजांना विसर पडला आणि जे पैसे ज्या कीर्तनाच्या गादीवर उभं राहून जे महाराज लोक समाजाला परोपकार करायला सांगतात आणि स्वतः मात्र हजारामध्ये बिदागी घेतात, पाकिट घेतात, त्याच्याशिवाय त्या गादीच्या खाली उतरत नाहीत, तर असे महाराज हे समाजासाठी जर त्यांनी तो पैसा एक वेळ खर्च केला असता तर त्यांचा कितीतरी पटीनं मोठा आदर्श उभा राहिला असता. मात्र तसं न करता इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यात प्रचंड प्रमाणामध्ये जो काही खर्च केला किंवा जो काही गाड्या घोड्यांचा जो काही दिखाऊपणा माध्यमांसमोर आणला, तर त्याच्यामुळे ते या टीकेचे धनी ठरत आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राची जी काही समृद्ध अशी कीर्तनाची परंपरा आहे, तर ती कीर्तन परंपरा संत नामदेव महाराजांपासून सुरू होते की नामदेव महाराजांनी पंजाबमध्ये जाऊन ज्ञान ग्रहण केल्याच्या नंतर जी काही आपली कीर्तन परंपरा सुरू केली तर तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, जो काही संत परंपरेमधला जो काही एकेश्वरवाद आहे किंवा जे काही एकाच ईश्वराला मानण्याची जी काही संतांची जी काही परंपरा आहे आणि जे का रंजले गाजले त्याची म्हणे जो आपुले, असं सांगण्याची जी कीर्तन परंपरा आमच्या संतांनी सुरू केलेली आहे की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी वाळवंटामध्ये उभं राहून नामदेव महाराजांनी जी काही कीर्तनाची पहिल्यांदा मुहूर्तमेढ केली, तर ती कीर्तन परंपरा समृद्धपणे पुढे वारसा घेत घेत शेवटचे संत जे आहेत तर ते गाडगेबारा महाराजांपर्यंत चालत आली आणि मग नामदेव महाराजांनी सुरू केलेली ही कीर्तन परंपरा ज्या गावखेड्यामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये सप्ते उभे राहतात, तर त्या सप्त्याच्या माध्यमातून जे काही 7 दिवस 6 दिवस जे काही कीर्तनकार त्या गादीवर उभे राहतात, तर ते लोकांना ज्ञान सांगत असताना स्वतः मात्र फी घेतात. मात्र निरूपणासाठी ज्या तुकाराम महाराजांचा अभंग ते घेतात, तर ते तुकाराम महाराज म्हणतात की जेथे करावी कथा तेथे न सेवावे अन्न, किंवा जेथे घेती नरका जाती, किंवा कथेचा विक्रय, अजून वेगळ्या भाषेमध्ये तुकाराम महाराज या कीर्तन परंपरेविषयी सांगत असतात. आणि मग ज्या वेळीकडे कीर्तन परंपरेचा आदर्श सांगत असताना गाडगे महाराजांचा आदर्श तुमच्या आमच्या समोर उभा राहतो की आजच्या काळामधले जे काही कीर्तनकार आहेत तर ते 5,000 पासून 50,000 1 लाख रुपयापर्यंत मानधन बिदागी घेत असताना गाडगे महाराज जे स्वतः निरक्षर होते, मात्र कुठल्याही गावखेड्यामध्ये गेले तर कुठल्याही गावखेड्यामध्ये ते कुणाचं मोफत सुद्धा खात नव्हते. पहिल्यांदा शेतातून रानातून जळतनाची सरपणाची मोळी आणायचे, कुणाच्या तरी दारात टाकायचे आणि दारात टाकल्याच्या नंतर माई या बदल्यात मला भाकर दे, तुकडा दे, आणि आपल्या स्वतःजवळचं गाडगं घेऊन त्या गाडग्यामध्ये ते भाकर कोरड्यास किंवा भाजी भाकर घेऊन खायचे आणि नंतर हातामध्ये खराटा घेऊन त्यांच्या जो कमरेला सतत बांधलेला असायचा तो खराटा घेऊन गावातली घाण साफ करायचे. लोक त्यांना वेडं समजायचे आणि वेडं समजत असताना लोक त्यांना ज्यावेळेस विचारायचे की बाबा हे तुम्ही कशासाठी झाडताय, तर ते सांगायचे की आज कुठेतरी मोठ्या बुवा महाराजांचं कीर्तन हे तुमच्या गावच्या मंदिरावर आहे. मग कुठले बाबा आहेत तर ते म्हणायचे, सांगायचे की मलाही माहित नाही. आणि ज्यावेळेस संध्याकाळची वेळ व्हायची, लोक कीर्तनासाठी त्या मंदिरात जमा व्हायचे, तर त्यावेळेस लोक त्यांना विचारायचे की बाबा कधी येणार तुमचे महाराज, तर गाडगे बाबा सांगायचे की आता येईलच एवढ्यात. आणि ज्यावेळेस त्यांच्या मनासारखी पब्लिक त्या ठिकाणी जमली की स्वतःच ती कीर्तन सुरू करायचे, दिवसा गावातली घाण साफ करायचे आणि रात्रीच्या वेळी लोकांच्या डोक्यातली अंधश्रद्धेची घाण साफ करायचे. असे ते गाडगे बाबा कीर्तन करत असताना ज्या वेळेस त्यांना निरोप आला की त्यांचा एकुलता एक मुलगा अचानकपणे आकस्मिकपणे गेल्याची ज्यावेळेस वार्ता आली, 2 मिनिटासाठी ते स्तब्ध झाले आणि त्यानंतर पुन्हा थांबलेलं कीर्तन सुरू करताना ते म्हटले
की असे गेले कोट्यानु कोटू काय रडू एकासाठी. एकीकडे ते गाडगे महाराज यांनी जी कीर्तन परंपरा जिवंत ठेवण्याचं काम केलं, तिथे आमचेच महाराज लोक कुठेतरी या कीर्तन परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरेच कीर्तनकार हे चांगले आहेत, चांगल्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा आपला वारसा जीवाचं रान करून जपत आहेत. मात्र काही बोटावर मोजण्यासारखे कीर्तनकार या कीर्तनाच्या परंपरेला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम करत आहेत, बदनाम करण्याचं काम करत आहेत. आळंदीतून वेगवेगळ्या या कीर्तनकारांच्या बातम्या येतात. कधी लैंगिक शोषणाचे येतात, कधी भ्रष्टाचाराचे येतात, कधी अनेक अनेक प्रकरणामध्ये या महाराजांची खडाजंगी भांडणं पाहायला मिळतात. आणि अशा स्थितीमध्ये मग ही कीर्तन परंपरा कुठेतरी ज्या परंपरेनं महाराष्ट्राला एक विचार देण्याचं समृद्ध असं काम केलेलं आहे, तर त्याला कुठेतरी आपलीच माणसं ही गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं पाहिजे.